कल्याण पश्चिम येथील व्हर्टेक्स इमारतीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आली आहे। या इमारतीमधील एका घरात भीषण आग लागली होती। इमारतीमध्ये एलपीजी गॅस लाईन असल्यानं आग आणखी वाढली होती। यावेळेला अग्निशमनच्या 2 गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या होत्या। अखेर अग्निशमन दलाच्या 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलंय। 16 आणि 17व्या मजल्यावर आग पसरली होती। आगीमध्ये 5 घरं जळून खाक झाली आहेत। तसंच आगीतील जखमींवर सध्या उपचार सुरू करण्यात आले। आज कल्याण पश्चिम मध्ये व्हर्टेक्स या कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या प्रमाणात 17व्या मजल्यावर आग लागलेली आहे। आज महापालिकेचं प्रशासनाकडनं एक शून्य सहकार्य आहे। जे अग्निशमन दल आहे त्याच्याकडे जी आपली अद्ययावत गाडी आहे जी 15, 16, 20 माळापर्यंत आग विझवण्याचं काम करते ती आज नादुरुस्त आहे। त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनाने इथे कुठलीही जीवितहानी झाली। आज मोठ्या प्रमाणात जवळजवळ 10-12 फ्लॅट जळून खाक झालेले आहेत। तिथे कुठे काही जीवितहानी झाली तर सर्वस्वी जबाबदार हे महानगरपालिका प्रशासन असेल।